मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधू आता विनूला विचारते, तू किती क्यूट आहेस रे, माझ्याबरोबर खेळशील का?" असं वेड्यासारखं ती बोलत असते. तेव्हा विनूला प्रश्न पडतो नक्की काय झालं आईला. म्हणून तो आता विचारतो, "आई, अगं काय झालं हिला नक्की? मम्मा अशी का बोलतीये?" सिंधूला आता काय उत्तर द्यावं ना हेच कळत नाही. तेव्हा राघव देखील आता मधूकडे पाहतच राहतो. विनूला टेन्शन आलेलं असतं, म्हणूनच आता तो सारखा सारखा विचारतो की काय झालंय. मग आता सिंधू म्हणते, "आपण मम्माच्या डॉक्टरांना कॉल करू आणि विचारू की नक्की काय झालंय मम्माला, चालेल ना बाळा?" तो आता ठीक आहे असं म्हणतो. त्यावेळी राघव म्हणतो, "हे बघ विनू, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस बाळा. हे बघ, आई ना मम्माच्या डॉक्टरांना कॉल करतेय, तोपर्यंत तू इकडे ये. आणि डोंट वरी बाळा, तुझ्या मम्माला काहीही झालेलं नाहीये. थोडं लागलंय, ती होईल बरी आणि मग नॉर्मल सुद्धा होईल." तेव्हा घरातील सर्वांना या मधूचं खूप टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर काही वेळाने आता सिंधू लगेच डॉक्टरांना कॉल करते आणि "मी सिंधू राघव रत्नपारखी आहे आणि मधू रत्नपारखी या जरा लहान मुलासारखं का वागतायत?" असंही ती विचारते. की काय झालंय काय असं जेव्हा ती विचारते ना, आता डॉक्टर म्हणतात त्यांच्या ब्रेनच्या सेल्स ह्या डॅमेज झाल्यात, त्यामुळे ते असं वागतायत. त्यामुळे तुम्ही त्यांच्या वागणुकीवर अगदी बारीक लक्ष ठेवा आणि त्यांची व्यवस्थित काळजी घ्या. जर काही झालं तर आम्हाला लगेच कळवा. तेव्हा आता राघव विचारतो की "सिंधू, अगं बोल ना पटकन, काय झालं? डॉक्टर काय म्हणाले?" मग आता ती म्हणते, "जेलमध्ये जी झटापट झाली ना, त्यामुळे तिच्या मेंदूला मार लागून ब्रेन सेल्स डॅमेज झाले आहेत. त्यामुळे ती अशी लहान मुलासारखं वागणारच. पण तिच्या या वागणुकीवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे." तेव्हा आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. त्यावेळी आता विनू विचारतो, "आई, मम्मा कधी बरी होणार आहे?" आणि विनूसाठीही खरं तर हा मोठा धक्का असतो. तेव्हा "लवकरच बरी होणार आहे बाळा," असं सिंधू म्हणते. "आणि आपण सगळे आहोतच ना तिच्याबरोबर, तू नको टेन्शन घेऊ." तेव्हा विनू आता मोठा निर्णय घेत म्हणतो की जोपर्यंत मम्मा बरी होत नाही ना, तोपर्यंत मी तिला तर कुठेच जाऊ देणार नाही. तेव्हा ठीक आहे असं सिंधू म्हणते. तेव्हा राजश्री आणि रुक्मिणीला प्रचंड धक्का बसतो. तर मधू आता अजूनच वेड्यासारखी करू लागते, विनूचा हात पकडू लागते आणि त्याच्याबरोबर खेळू लागते. तेव्हा रुक्मिणीला आता खूप टेन्शन आलेलं असतं. ती म्हणते, "विनायका, आता ही बया खरंच बरी नाहीये की ही नाटक करतीये, विनूंच्या भावनांशी खेळतीये की काय, हाच प्रश्न आता मनात सतावतोय. नक्की काय झालं असेल हिला? ही नाटक करतीये का? आणि जर हे नाटक असेल तर लवकरात लवकर उघडसुद्धा कर." असं आता आताच विचार करत असते. तेव्हा राघव आणि सिंधू एकमेकांकडे पाहतच राहतात. राघव आता तिला खुणावूनच म्हणतो, "शांत रहा, काही होणार नाही." त्यानंतर इकडे सिंधू रूममध्ये असते आणि झोपण्याची वेळ होते. ती आता औषधं अगोदर घेते. राघव तितक्यातच तेथे येतो आणि तिला म्हणतो, "तू त्या मधूला इकडे घेऊन आलेस, मला हा तुझा निर्णय अजिबात आवडलेला नाहीये. हे बघ सिंधू, आपल्या घरातल्यांबरोबर, माझ्याबरोबर, तुझ्याबरोबर, मुलांबरोबर ती कशी वागली आहे तुला माहीतच असेल." पुढे आता तो सारखा म्हणतो, "तू जे हे काही केलं ना, मला अजिबात आवडलेलं नाही आहे सिंधू." असं तो जेव्हा म्हणतो ना, तेव्हा सिंधू आता त्याच्या जवळ बसते आणि म्हणते, "राघव, ऐका ना तुम्ही. अहो, मी तिला माफ केलेलं नाही आहे. खरं तर या परिस्थितीमध्ये आपण तिची साथ द्यायला हवी, तिच्याबरोबर असायला हवं एवढंच मला वाटतं. आणि म्हणूनच मी तिला मदत करण्याचा डिसिजन घेतला. आणि ती एकदा का बरी झाली, मी तिला या घरातून पुन्हा तिच्या घरी पाठवून देणार आहे. आपल्या आयुष्यात अजिबात ढवळाढवळ करू देणार नाही." तेव्हा राघव म्हणतो, "उगीच तू वाईट वाटून घेऊ नकोस, चूक तुझी नाहीये. कारण मधू आहेस तशी, तिच्यावर कोणाचाही कधीही विश्वास बसू शकतच नाही. हे तुला सुद्धा माहीत आहे आणि मला सुद्धा माहीत आहे. त्यामुळे जे काही झालं त्यामध्ये तुझी अजिबात चूक नाहीये सिंधू. आणि खरं सांगायचं तर मला तिचं तोंड पाहण्याची सुद्धा अजिबात इच्छा नाहीये." तेव्हा सिंधू म्हणते, "राघव, मी समजू शकते ना तुम्हाला नक्की काय वाटतं ते. पण अहो, खरंच तिच्या या अवस्थेमध्ये आपण तिची काळजी घ्यायला नको का? आणि आपण जर तिच्याकडे लक्ष दिलं नाही तर तिच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला सांगा बरं?" तेव्हा राघव म्हणतो, "हो, बरोबर आहे सिंधू, पण तू खरंच खूप समजूतदार आहे आणि तुझ्या इतकं उदार मन सगळ्यांना नाही मिळत." तेव्हा आता मी कितीही समजूतदार असले तरीही माझ्या मनाची समजूत कशी काढू राघव, कारण माझ्या विनूवर काही याचा परिणाम व्हायला नको, असं सिंधू मनातच विचार करते. तेव्हा काय झालं असं आता राघव सिंधूला विचारतो, कारण आता तिच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन दिसत असतं. म्हणूनच तो तिला जरा स्पष्टपणे या गोष्टी विचारतो. तेव्हा आता ती म्हणते, "राघव, अहो, मी विनूचा विचार करते." राघव म्हणतो, "समजलं ते मला, तू विनूचाच विचार करतेयस." तेव्हा सिंधू आता पुढे म्हणते,
राघव, तुम्ही पाहिलंच असेल ना की मधू जेव्हा घरी आली तेव्हा तिची ही अवस्था पाहून आपला विनू खरंच किती डिस्टर्ब झाला होता. तेव्हा राघव म्हणतो, आय नो, मला माहीत आहे, पण त्याने तसं डिस्टर्ब होणं साहजिक आहे. खरं तर तिचा आणि विनूचा तसा काही संबंध नाही आहे आणि आपण त्याच्यापासून तिला जरा दूरच ठेवूयात. आपण विनूला खुश करण्यासाठी काहीतरी करायला हवं. आपण त्याला काहीतरी सरप्राईज करायचं का, असं राघव विचारतो. मग आता सिंधू म्हणते, खरं तर ती मधू घरी आली ना, हेच त्याच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. तेव्हा राघव म्हणतो, जाऊ दे आता, सगळ्या गोष्टी सोडून दे, थोडा वेळ गेला ना यावर सुद्धा काहीतरी मार्ग निघेल. तेव्हा आता राघव चुटकी वाजवतो आणि म्हणतो, मला आयडिया समजली आहे. आपल्या टायगर वेणूसाठी मी स्वतः टायगर बनून येतो. पुढे आता राघव म्हणतो, अगं मॉलमध्ये नाही का ते असे मास्क वगैरे घालून फिरतात, तसं मी करणार आहे. सिंधू आता हसते आणि विचारते, नक्की तुम्ही काय करणार. तेव्हा विनूचा मूड आता ठीक होण्यासाठी राघव काहीही करण्यासाठी तयार होतो आणि तो सिंधूला तसा प्लॅन देखील सांगतो. तेव्हा सिंधूला आता खूपच आनंद होतो की जर राघवने असं काही केलं तर खरंच आपल्या विनू खूप खुश होईल आणि विनूला जरा छान सुद्धा वाटेल. आता राघवने प्लॅन सांगितल्यानंतर तो सिंधूला खूपच आवडतो आणि ती म्हणते, खूप मस्त प्लॅन आहे. तेव्हा राघव म्हणतो, कसं आहे ना सिंधू, घरातील सर्वांचा मूडसुद्धा यामुळे ठीक होईल आणि विनूला सुद्धा खूप छान वाटेल. कारण जर आपण असं केलं ना तर एवढे दिवस घरातील सर्वांवर जो काही ताण होता ना, तो ताणसुद्धा जरा कमी होईल. तुला काय वाटतंय. मग आता ती म्हणते, हो राघव, आपण असं करूयात. पण तुम्हाला एक सांगू का राघव, अहो तुम्ही पूर्वीचे जे राघव सर होतात ना माझे, म्हणजे खडूस राघव सर, ते खडूस राघव सर मला पुन्हा एकदा टायगरच्या वेशामध्ये पाहायला मिळणार आहेत. तेव्हा राघव म्हणतो, सिंधू. मग आता सिंधू म्हणते, राघव सर. दोघेही आता गमती जमती करतात, गप्पा मारत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आता रुक्मिणी आणि राजश्री या दोघीही बाहेर चहा पीत बसलेल्या असतात. त्याचवेळी आता विनू, मधू आणि त्याचबरोबर सावी हे तिघेही आता तिथे खेळत असतात. तेव्हा राजश्री त्याचबरोबर रुक्मिणीचं लक्ष चहा पिता पिता फक्त आणि फक्त मधूकडे असतं. कारण मधू वेगळ्या काही हालचाली करतीये का हे त्यांना शोधून काढायचं असतं. मधू हे नाटक करते की खरंच तिला असं लहान मुलासारखं वेड लागले, काहीही झालं तरी शोधून काढायचंच असतं, म्हणून त्या टक लावून तिच्याकडे पाहतात. मग इकडे आता मधू ही सावी आणि विनू बरोबर खूप छान असं खेळत असते. त्या दोघांची चांगली अशी करमणूक करत असते. मग त्यानंतर मधू म्हणते, विनू मी तुम्हाला सांगू का एक. सावी, तुला सांगू. मग आता काय झालं असं ते दोघेही विचारतात. तेव्हा मधू म्हणते, माझ्याकडे ना एक खूप मोठा गेम आहे, व्हिडिओ गेम आहे. मग आता कुठे आहे तो व्हिडिओ गेम तुझा, असं सावी विचारते. तेव्हा मधू म्हणते, तो माझ्या रूममध्ये आहे. मग चल ना आपण रूममध्ये जाऊयात, असं आता विनू म्हणतो. त्यावेळी मधू म्हणते, नाही, मी माझा व्हिडिओ गेम तुम्हाला का देऊ बरं, असं म्हणून त्यांच्या आता गप्पा सुरू असतात. तेव्हा रुक्मिणी म्हणते, राजश्री, मला कळतच नाही ग, ही नाटक करतीये की खरंच हिला असा मानसिक धक्का बसलाय, मानसिक टेन्शन आले. एक बोलायचं राहूनच गेलं, ही मधू आणि राणी ही जोडणारी नावं आहे ना, ती जोडणारी माणसं खरंच खूप कपटी असतात. आपल्याला समजत नाही, कारण ते नावाप्रमाणे बदलतात, कारण त्यांची अक्षरांचं नावच जोड अक्षर असतं ना, म्हणून. त्या दोघींचं आता मधूबद्दलच बोलणं आता सुरू असतं. तेव्हा आता मधू ही सावीला म्हणते, आहे माझ्याकडे व्हिडिओ गेम. सावी म्हणते, विनू तुला काय वाटतं, अरे जर या मधू काकूकडे जर व्हिडिओ गेम असता तर तिने आपल्याला दिला नसता का. तिच्या तोंडून पटकन हे सहज निघून जातं. तेव्हा मधू म्हणते, ये तू मला मधू काकू का म्हणते, कारण मी अजून किती लहान आहे, माझं लग्नसुद्धा झालेलं नाही आहे आणि अशी का बोलतेस ग, असं म्हणून ती सावीला जोरातच मारते. तेव्हा सावीला आता खूप वाईट वाटतं की मी हे तोंडातून काय बोलून गेले. परंतु आता राजश्री आणि रुक्मिणी या दोघीही मधूने मारलेलं बरोबर पाहतात आणि त्या दोघींनाही प्रचंड राग येतो. त्या धावतच आता लगेच मधूजवळ येतात आणि राणीला उठवत म्हणतात की उठ इथून अगोदर, तुला काय गरज होती माझ्या सावीला मारण्याची, मुलांवर जर हात उचलला ना तर बघच. रुक्मिणी आता खूपच चवताळते, तिला प्रचंड राग आलेला असतो, कारण मुलं म्हणजे तिची जीव की प्राण असतात. तेव्हा आता विनू आता रुक्मिणी आणि राजश्रीकडे पाहतच राहतो. आपल्या मम्माबरोबर हे सगळेजण कसे वागतायत त्याला आता पूर्णपणे समजत असतं. तेव्हा राजश्री रागातच म्हणते, राणी तू हे काय केलंस, तुला कळतं का, सावीला मारतेस, जा गुपचूप जा रूममध्ये जा तुझ्या,
मला, निघ अगोदर. तेव्हा ती म्हणते मला नाही जायचं, मला इथेच खेळायचं आहे अजून खूप वेळ. मग आता राजश्री म्हणते की निघ म्हटलं ना तुला रूममध्ये निघायचं. रुक्मिणीसुद्धा जोरातच तिच्यावर ओरडते. राजश्री मुलांना म्हणते जा अगोदर रूममध्ये आणि अभ्यास करा बरं. त्यानंतर आता मला सावी आणि विनूबरोबरच खेळायचं आहे असं पाय आपटत लहान मुलासारखं बोलत आता मधू म्हणत असते. तेव्हा रुक्मिणी रागातच म्हणते नाटकं बस झाली आता तुझी. तेव्हा आता रुक्मिणी तिच्यावर हात उचलणार असते. मग आता मधू हट्टीवादपणा करत म्हणते काय करणार आहात तुम्ही, मला मारणार आहात का? मग आता मला अजिबात मारायचं नाही हा, नाहीतर मी तुमचं नाव देवबाप्पाला सांगेल की तुम्ही कशा काकू कशी मारकुटी आहे आणि देवबाप्पा ना तुम्हाला शिक्षा देईल. मग तेव्हा रुक्मिणीला अजूनच राग येतो आणि ती तिच्यावर पुन्हा हात उचलणार असते. राजश्री म्हणते वहिनी जाऊ द्यात, कुठे तिच्या नादी लागताय तुम्ही. त्यानंतर आता तोंडावर बोट ठेवायचं आणि एकदम गप्प बसायचं असं रुक्मिणी रागातच म्हणते. तेव्हा मधू आता रुक्मिणीचाच हात हातात घेते आणि तिच्या नाकावर ठेवते. त्यावेळी माझं नाही अगं तुझं असं म्हणून आता रुक्मिणीला खूप राग येतो. राजश्री म्हणते वहिनी जाऊ द्यात, तिच्या नका नादी लागू तुम्ही उगीच असं म्हणून आता त्या दोघीही मधूला तशाच सोडून देतात आणि आतमध्ये जायला सांगतात. दुसरीकडे मधू आता तिच्या रूममध्ये न जाता येते ती स्टोर रूममध्ये आणि तेथे आल्यानंतर इथे तिथे अशी उचकापाचक करत बसते. तेव्हा आता तिच्या हाताला एक गण लागते. तेव्हा ती गण पाहून आता ती खूपच खुश होते. इकडे आता राजश्री म्हणते सिंधूने ना नवीन दुखणं आणून ठेवलंय घरात. रुक्मिणी म्हणते हो ना, काय कमी होती आपल्याला दुखण्याची, तेव्हा हे नवीन दुखणं आणून ठेवलंय. तेव्हा आता तेथे मधू येते आणि म्हणते सावीची बच्ची काय म्हणाली होतीस ग मगाशी तू की माझ्याकडे व्हिडिओ गेम नाही आहे आणि टॉयज पण नाही आहे का? आता माझ्याकडे व्हिडिओ गेमसुद्धा आहे आणि टॉयजसुद्धा आहे, दाखवू का तुला? असं म्हणून ती आता लगेच सावीवर गण रोखते. तेव्हा सर्वांना प्रचंड धक्का बसतो. मग आता ही गण आहे, हे टॉयज नाही आहे असं सावी म्हणते. तेव्हा मधू आता जोराजोरात हसते की हो हे टॉय आहे. तेव्हा रुक्मिणी आता तेथून उठते आणि तिलाही आता प्रचंड धक्का बसतो. तेव्हा राणी ती बंदूक अगोदर खाली ठेव असं आता रुक्मिणी म्हणते. तेव्हा राणी म्हणते नाही मी नाही ठेवणार. तेव्हा आता राजश्री लगेच मुलांना जवळ घेते. पुढे आता राणी म्हणते मी ही गण कुणालाच देणार नाहीये. मी विनू आणि सावी आम्ही तिघेही मिळून आता चोर पोलीस खेळणार आहे, बरोबर ना विनू? तेव्हा रुक्मिणीच्या अंगाचं पार पाणी पाणी झालेलं असतं. आता तिला काय करावं सुचत नाही. म्हणूनच आता रुक्मिणी म्हणत असते की अगोदर ती गण बाजूला कर, मग आता ढिशक्याव असं म्हणून ती रुक्मिणीवरच आता गण रोखते. तेव्हा रुक्मिणी खूप घाबरते. तेव्हा राजश्री मनातच विचार करते की ही काय अजिबात ऐकणार नाही, आता माझ्या सिंधूलाच बोलवायला हवं असं म्हणून राजश्री लगेच सिंधूला बोलवायला जाते. तेव्हा सिंधू आता धावतच तिथे येते आणि मधूच्या हातातील ती गण पाहते आणि म्हणते मधू तू हे काय करतेस, तुला काही वाटतं का? त्यानंतर आता तू अगोदर मागे हो बरं असं मधू म्हणते. तेव्हा सिंधू विचारते काय ग तुला हे खेळणं कुठून भेटलं? मग आता हे खेळणं मला काय माहीत कुठून भेटलं कुठेतरी, तुला काय करायचंय असं म्हणून आता मधू तिला मागे व्हायला सांगते. तेव्हा सिंधू म्हणते अगं पण हे खेळणं नाहीच आहे मधू. तेव्हा सिंधू आता एक आयडिया करते की खऱ्या पोलिसांना जर समजलं ना मधू तुझ्याकडे गन आहे तर तुला ते अगदी पकडून घेऊन जातील, मग तू काय करणार आहेस? तेव्हा मधू म्हणते पकडू देत पण मी ही गन कुणालाही देणार नाही, कारण ही गन माझी आहे, मला चोर पोलीस खेळायचे असं खूपच हट्ट करू लागते. आता सिंधू म्हणते असं नाही करायचं बाळा, तू गुडगर्ल आहे ना. त्यावेळी आता मधू म्हणते मी असू दे गुडगर्ल, परंतु मी नुसतं डिशक्याव करणार, चोर पोलीस खेळणार. आता घरातील सर्वांना भीती वाटत असते की हिने जर एखादी गोळी बंदुकीतून सोडली तर काय करायचं. आम्ही असं तुझ्याकडून गण घेऊ शकत नाही, परंतु असं हातात घेऊन फिरणं बरोबर नाही ना असं म्हणून सिंधू पुन्हा तिच्याकडून गण घेण्याचा प्रयत्न करते. परंतु आता मधू काही ऐकत नाही. ती विनू आणि सावीला म्हणते चला ना आपण तिघेही जाऊ आणि मस्त खेळूयात. तेव्हा रुक्मिणी म्हणते अगं बोलत काय बसली सिंधू, घे ना तिच्याकडून पटकन गण काढून. मग सिंधू आता घाबरतच म्हणते की मी तोच प्रयत्न करतेय, देतच नाही, मी तरी काय करू. तेव्हा रुक्मिणी आता पार रडकुंडीला येते आणि म्हणते अगं घे ना सिंधू तिच्याकडून गण काढून.
त्यानंतर सिंधू आता तिला म्हणते, हे बघ तुला केक खायचा का, तो जास्त क्रीमवाला केक. तेव्हा मधू म्हणते, हो मला केक खायचा आहे तो जास्त क्रीमवाला, मला देतेस का तू. तेव्हा सिंधू म्हणते, हो देते, चल ना तिकडे किचनमध्ये, पण त्यासाठी तुला ही गन माझ्याकडे द्यावी लागेल. मग आता मधू हट्टच करते आणि म्हणते, नाही मी नाही देणार ही गन तुझ्याकडे, कारण हा केक मला हवा आहे आता. सिंधू म्हणते, मग चल बाई तू केक पण घे आणि ही गन पण ठेव तुझ्याकडे, कारण मधू आता काहीही केले अजिबात ऐकतच नसते. तेव्हा सिंधू म्हणते, ऐक ना, चल मग विनू आणि सावी आपल्याला खूप मोठा केक बनवायचा आहे ना. त्यावेळी आता ते दोघेही म्हणतात, हो आम्हाला केक बनवायचा आहे. सिंधू म्हणते, मधू तुला यायचे का केक बनवायला. तेव्हा ती म्हणते की हो मला सुद्धा खूप मोठा असा केक बनवायचा आहे, चला आपण तिघेही जाऊयात. मग आता सिंधू म्हणते, त्यासाठी तुला ही गन द्यावी लागेल ना. तरीही मधू आता खूपच विचार करते आणि म्हणते की तिला काहीही झालं तरी गन द्यायचीच नसते आणि म्हणून ती अजूनच हट्ट करू लागते. त्यानंतर आता कशीबशी सिंधू तिच्याबरोबर गोड बोलून गन घेते आणि मग सावी, विनू आणि मधू हे तिघेही केक बनवण्यासाठी किचनमध्ये जातात. तेव्हा आता या तिघींच्या जरा जीवात जीव येतो, कारण आता मधूने ह्या ज्या काही हरकती केलेल्या असतात ते पाहून तर आता या तिघींनाही प्रचंड टेन्शन येतं. मग त्या तिघीही आता रूममध्ये जातात. तेव्हा सिंधू तुलाही टेन्शन आलंय ना, असं आता रुक्मिणी विचारते. मग आता सिंधू म्हणते, हो ना मला टेन्शन आलंय, कारण ही गन आपल्या घरात आलीच कुठून, हा प्रश्न मला आता पडलाय. त्यावेळी आता राजश्री म्हणते, मला तर असं वाटते ती बाई ना नाटकच करत असेल. रुक्मिणी म्हणते, हो मलाही तसं वाटतंय, कारण आजपर्यंत मधूचा इतिहास पाहता ती काही बरी वागलेली नाही आहे. मागंसुद्धा तिला पॅरालिसिस झाला होता, याचं तिने नाटकच केलं होतं ना. मग आता त्या तिघीही आपापल्या परीने विचार करू लागतात. तेवढ्यातच तेथे आता कामवाली येते आणि ती आता दरवाजातून डोकून पाहते, तर या तिघीही अगदी गंभीर विषयावर चर्चा करत असतात हे तिला समजतं. ती दाराच्या आडूनच हे सगळं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर राजश्री म्हणते, मलाही वाटत नाही की मधू बदलली आहे, कारण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहतं, ते कधीही सरळ होत नाही. आपल्याला नेहमी त्रास देत राहणार कधीही आपल्याला सुखात जगू देणार नाही सिंधू, मी तुला सांगते बघ. त्यावेळी आता सिंधू विचार करते. मग रुक्मिणी म्हणते, मी तुला म्हटलं होतं ना सिंधू, अजिबात तिच्यावर विश्वास ठेवू नकोस म्हणून, आणि तिला घरात सुद्धा घेऊ नको, परंतु तू माझं ऐकलं नाही आणि तिला घरात घेतलं. सगळा खेळ खंडोबा झालाय. तुला काही कळतं की नाही सिंधू, आपलं अगदी व्यवस्थित चालू होतं, ती मधूसुद्धा जेलमध्ये होती, परंतु तू माझं ऐकलं नाही आणि हे काय घडून बसलंय. असं रागातच रुक्मिणी आता सिंधूवर ओरडते. तेव्हा राजश्री सुद्धा खूप बोलत असते. ती कामवाली बाई मात्र या तिघींचंही बोलणं अगदी कान टवकारूनच ऐकू लागते. तेव्हा सिंधू म्हणते, तुम्ही ऐका ना जरा, कारण यावेळी तिचं मेडिकल रिझन ना खरं आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते, अजूनही तुझा तिच्यावरच विश्वास. तेव्हा सिंधू म्हणते की मी स्वतः तिकडे गेले होते, मला डॉक्टरांनी सांगितलंय, आणि मला एक गोष्ट सांगा, जर ही गन खरंच मधूची असती आणि ती नाटक करत असती तर तिने ही गन माझ्याकडे दिली असती का, नसती दिली ना. तेव्हा तुला नक्की काय म्हणायचंय, असं आता राजश्री विचारते. सिंधू म्हणते, मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये नक्की काहीतरी गडबड आहे. तेव्हा आता रुक्मिणी म्हणते की ही गन राघवची असेल का सिंधू, तू त्याला फोन करून एकदा विचार बरं. तेव्हा राजश्री म्हणते, नाही वहिनी, राघवची नसेल ही गन. राघव हा ड्युटीवर गेलाय आणि ड्युटीवर जात असताना तो त्याची गन ही सोबतच घेऊन जातो. रुक्मिणी म्हणते, हो अगं मला माहिती राजश्री, पण एक फोन करून आपल्याला विचारायला काही हरकत आहे का. तेव्हा सिंधू म्हणते, मी विचारते यांना तुमचीच गन आहे का म्हणून. तेव्हा सिंधू आता लगेच राघवला कॉल करते, परंतु आता खूप वेळ झाला तरी राघव कॉल रिसीव करत नाही. मग आता जी कामोली बाई असते ती डोकावून या तिघींकडे पाहू लागते. तर आता रत्नपारखींना पुन्हा त्रास देण्यासाठी ती कामवाली बाई तेथे आलेली असते. आता रत्नपारखींवर खूप मोठं एक नवीन संकट येणार असतं. तर आता सिंधू ही जरा हॉलमध्ये जाते, तर तेथे एक माणूस येतो, त्याच्याकडे भली मोठी एक बॅग असते. त्याच वेळी आता तो त्या घराकडे पाहतच राहतो. अगोदर घर कसं आहे ते निरखून पाहतो. सिंधू तेथे येताच ती विचारते, काय, कोण आहात तुम्ही, तुम्हाला कोण हवंय. मग आता मी प्लंबरवाला आहे असं आता सिंधूला तो सांगतो. तेव्हा सिंधू म्हणते, आम्ही कोणत्याही प्लंबरवाल्याला इकडे बोलवलं नाही. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही नसेल बोलवलं, परंतु मला इथूनच फोन आला होता, राघव रत्नपारखी यांचं हे घर आहे ना. मग सिंधू म्हणते, हो, परंतु आम्हाला नकोय, आम्हाला प्लंबिंग करायचंच नाही. तेवढ्यातच ती कामवाली बाई तेथे येते आणि सिंधूला म्हणते की मीच बोलवले अहो याला, आपल्या किचनचा जो नळ होता ना
तो आता जरा खराब झालाय म्हणून म्हटलं की तुम्हाला कशाला एवढ्या गोष्टीसाठी सांगायचं, मी माझंच त्याला फोन केला प्लंबिंगवाल्याला, माझ्या ओळखीचा आहे, विश्वासातला आहे, तो देईल करून, ए चल रे पटकन असं म्हणून आता ती त्याला तिथून घेऊन जाते. तर आता तिचा आणि त्याचा काहीतरी एक प्लॅन खूप मोठा आता शिजत असतो. हे सिंधूच्या थोडं थोडं आता लक्षात आलेलं असतं. सिंधू त्यांच्याकडे आता पाहतच राहते आणि तिला आता समजलेलं असतं की काहीतरी अघटित घडणार आहे, विपरीत घडणार आहे. ज्या प्रकारे हा प्लंबिंगवाला येतोय, ज्या प्रकारे ही बाई आपल्या कामासाठी आपल्या घरात येते, हे आता तिला काहीच कळत नसतं नक्की काय होतंय. पण ती त्यांच्याकडे अगदी बारीक लक्ष ठेवून असते. मित्रांनो, पुढील भागामध्ये अजून एक माणूस घरात येतो. चांगला सुटाबुटात तो आलेला असतो. तेव्हा कामवाली बाई प्लंबिंगवाल्याला आणि त्या माणसाला विचारते, तुम्हा दोघांना माहिती आहे ना पुढे काय करायचं? मग आता आमचं काम अगदी परफेक्ट आहे, कामावर संशय घेऊच नका असं तो माणूस आता म्हणतो. तेव्हा आता त्या सिंधूला जरा संशय आलाय त्याचं काय करायचं, तेव्हा त्या सिंधूला कसं सांभाळायचं हे मी बघते असं कामवाली बाई म्हणते. त्यानंतर सिंधू आता रूममध्ये जाते. राघवला व्हिडिओ कॉल करून आता ती खूप रडते आणि म्हणते, तो सदाना पूर्ण तयारीनिशी आलाय, आपल्या पूर्ण घराला बॉम्ब लावलेत राघव. आता पूर्ण घराला बॉम्ब लावल्यामुळे इकडे राघवला मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.